आपण उपकार स्तवन करूया त्या देवाचे ज्यांनी आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मुक्ती दिलेली आहे, तारण प्राप्त करून दिलेली आहे, ज्याने आम्हावरती प्रेम केलेलं आहे. त्याकरिता आपण गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन याकडे आपलं लक्ष नेऊया. गॅलसियन्स चॅप्टर 2 वर्स 20. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 20 वाचूया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. मी ह्या वचनावरती मनन करत असताना तो सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग यावर माझं लक्ष गेलं आणि देव किती चांगला आहे त्याचं चित्र मला त्यातून पाहण्यास भेटलं. त्या पहिल्या भागात तो म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे, आणि त्या शेवटच्या भागात म्हणत आहे त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर प्रीती केली आणि त्याकरिता त्यांनी स्वतःला माझ्याकरिता त्यांनी देऊन टाकलेलं आहे. कुठे दिलेलं आहे तर त्या वधस्तंभावर. आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलेला आहे, टू क्रुसिफाय द क्राइस्ट, म्हणजेच त्याला वधस्तंभावरती मारून टाकलेला आहे आणि तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मेला. आणि आम्ही ख्रिस्ती, आमचा जो भावविषय आहे, आम्ही जो ख्रिस्त गाजवतो तो वधस्तंभावरील तो ख्रिस्त गाजवतो. ह्या व्यतिरिक्त दुसरं आमच्याकडे काहीच नाही. तो पौल देखील म्हणतो, मी गुजगहन गोष्टी तुमच्याकडे आणण्यापेक्षा मी त्या ख्रिस्ताची सुवार्ता आणतो, त्या वधस्तंभावरील तो ख्रिस्त तुम्हापर्यंत आणतो. खरोखरच प्रियांनो, आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, सार्वकालिक जीवनाच्या वाटचालीमध्ये आमच्यासाठी एकच भावविषय असतो, तो आहे तो वधस्तंभावरती अर्पिलेला ख्रिस्त, विंधिलेला ख्रिस्त. कारण का? ते कार्य इतकं महत्वाचं आहे, ते कार्य इतकं मोलाचं आहे, कारण त्याच्याद्वारे आम्हाला फायदा झालेला आहे, त्याच्याद्वारे आम्हाला बरेच बेनिफिट्स मिळालेले आहेत आणि आम्ही त्या बेनिफिट्स आज आम्ही पाहणार आहोत. पण त्याआधी आम्ही ज्यावेळेस पाहतो की हा वधस्तंभावरती खेळलेला ख्रिस्त, आम्ही जर त्या यहुदियांच्या दृष्टिकोनातून पाहिला तर कसा आहे तो, किंवा वधस्तंभावरती टांगलेला किंवा जो टांगलेला आहे तो कसा आहे, जर आम्ही हे पाहायचं असेल तर आम्हाला त्या अनुवादाच्या 21व्या अध्यायामध्ये आणि 23व्या वचनामध्ये पाहण्यास भेटल. आम्ही येऊया अनुवाद याचा 21वा अध्याय आणि वचन 23 मध्ये पाहतो. ड्यूट्रोनॉमी चॅप्टर 21 वर्स 23. अनुवाद याचा 21वा अध्याय आणि वचन 23. तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. टांगलेल्या मनुष्यावरती देवाचा शाप असतो. आणि आम्ही पाहतो त्या गलतीकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायात 13 वचनात पाहतो की ख्रिस्त आम्हासाठी शापित असा झालेला आहे. कशासाठी? कारण ते जसं आम्ही कलसेकराच्या त्या पत्रामध्ये गलतीकराच्या 2:20 मध्ये पाहिलं की त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आम्हाला मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे. त्याकरिता आमचा ख्रिस्त शापित असा झालेला आहे. कोण आहे हा ख्रिस्त? हा प्रारंभीचा शब्द आहे, हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे, हा त्या राजाचा पुत्र आहे, त्याच्याद्वारे सर्व सृष्टी निर्मितीत आलेली आहे. आमच्यासाठी भूतलावरती येऊन कसा झालेला आहे? शापित झालेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. ही गोष्ट आम्ही पुन्हा एकदा त्या गलतीकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये पाहतो. गॅलसियन्स चॅप्टर 3:13 3:13 मध्ये पाहतो, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. आम्ही पाहतो की त्याने आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविलेली आहे. खंडणी भरून त्या ख्रिस्ताने आम्हाला सोडवलेलं पाहण्यास भेटत आहे. तो स्वतः शाप झालेला ख्रिस्त आम्ही ह्या वचनांमध्ये पाहत आहोत. प्रियांनो, जरी तो आमच्यासाठी शाप झाला, तो शापित असा झाला, तो त्या मरणातून गेला, त्याने ते क्रूर असं मरण सहन केलं,
पण त्याद्वारे आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? आम्ही जर त्या मरणाकडे पाहिलं तर ते मरण कसं आहे? ते कठीण असं मरण आहे, ते साधं सोपं मरण नाही. त्या रोमी शिपायांनी कशा प्रकारे ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलेलं आहे, जर आम्ही हे पाहिलं तर खरोखरच भयान असं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहील. आमच्या ख्रिस्तामध्ये काहीही एक धड चांगलं उरलं नव्हतं की आम्ही ते पाहून म्हणू शकतो की हे उत्तम आहे. त्याला लोकांना जसं वाटेल तसं ते ट्रीट केलेलं आहे. आम्ही त्याच्या दुःख सहनामध्ये पाहतो त्या ख्रिस्तावरती लोकांनी काय केलं, कुचेष्टा केलेली आहे. शुभवर्तमानामध्ये पाहतो त्यांनी ख्रिस्ताची कुचेष्टा केलेली आहे. त्या ख्रिस्ताच्या तोंडावरती थुंकलेले आहेत. त्या ख्रिस्ताला वधस्तंभावरती नेऊन खेळलेला आहे. ख्रिस्ताला फटके देण्यात आलेले आहेत. या सगळ्या गोष्टी सहन करून ख्रिस्ताने आम्हाला काही गोष्टी प्राप्त करून दिलेल्या आहेत आणि आम्ही त्या 5 गोष्टी या प्रभात समय लवकर पाहणार आहोत. आम्ही त्याकरिता त्या पहिल्या बेनिफिटकडे, त्या पहिल्या फायद्याकडे जात असता आम्ही येऊया. आपण रोमकरास पत्रेचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये जाऊया. परिचयाचं असं वचन आहे आणि आम्ही पाहणार आहोत की कोणता मुख्य फायदा त्याने आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. तर तो आहे रोमकरास पत्रेचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये. रोमन्स चॅप्टर 6 वर्स 23 आपण पाहूया. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आम्हाला देव त्या पापापासून होणाऱ्या सर्व कॉन्सिक्वेन्सेसमुळे तो आम्हाला काय करत आहे, तो आम्हाला मुक्ती प्राप्त करून देत आहे. पापामुळे आम्ही पाहिलं काय येत आहे, मरण येत आहे. आणि हा ख्रिस्त काय करत आहे, त्या कृपादानाद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देत आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त करून देत आहे. आम्ही पाहतो जेव्हा कोणी मनुष्य पापामध्ये पडत आहे, त्या पापाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये येत आहे आणि त्या परिणामापासून तो ख्रिस्त आम्हाला सोडवत आहे. आम्ही जर त्या शास्त्रांच्या पुस्तकांमध्ये गेलो, आम्हाला त्या संपूर्ण शास्त्रांच्या पुस्तकात पाहण्यास भेटेल की कशा प्रकारे इस्रायल लोक देवापासून दूर दूर जात, तेव्हा काय होत असेल, देव त्यांच्याकडे शास्ते पाठवित असेल. कोणीतरी पाहिजे जो सोडविणारा असेल, कोणीतरी पाहिजे जो मुक्ती मिळविणारा असणारा पाहिजे. आणि आम्ही पाहतो त्या शास्त्रांच्या काळांमध्ये ख्रिस्त तो परमेश्वर शास्त्रांना पाठवत असे आणि त्यांना सोडवत असे. जेव्हा जेव्हा ते त्या परमेश्वरापासून ते इस्रायल लोक दूर जात असे, तेव्हा तेव्हा त्यांच्या पापांमुळून, त्यांच्या देवाविरुद्ध गेल्यामुळून ते काय होत असे, ते आपल्या शत्रूंच्या पुन्हा एकदा गुलामगिरी खाली जात होते. ते पुन्हा एकदा शत्रूंच्या ताब्यांमध्ये जात होते. ते त्यामध्ये अडकत होते. आमची स्थिती जणू काय तशीच होती. पापामुळे काय होत होतो, आम्ही तर फितूर होत मार खात राहिलो. आम्ही फसून गेलो होतो, आम्ही अडकून गेलो होतो त्या जाळामध्ये. पण आम्ही पाहतो त्या पापामुळे जे मरण होतं, ती सर्व सत्ता त्यांनी आम्हापासून काढून टाकलेली आहे. हा पहिला फायदा आम्ही पाहतो. आम्ही जर रोमकरास पत्रेचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनाकडे गेलो, तिकडे आम्हाला दुसरा फायदा पाहण्यास भेटत आहे. येऊया आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 9वं वचन. रोमन्स 5 चॅप्टर 9. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कशापासून? आम्ही देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. जो कोणी पापामध्ये आहे त्यावरती काय आहे, देवाचा क्रोध आहे. देवाचा क्रोध आहे. आम्ही इर्मयाच्या विलापगीताच्या 3ऱ्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये आम्ही काय वाचत आहोत, आम्ही भस्म झालो नाही ही देवाची दया होय. आम्ही आभार मानूया, आम्ही त्या कृपेच्या काळामध्ये आज जगत आहोत. आम्ही त्या नोहाच्या काळामध्ये किंवा आम्ही त्या सदोम आणि गमोराच्या काळामध्ये आलो नाही. आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे, आम्हाला देवाच्या क्रोधापासून मुक्ती मिळालेली आहे. नियमशास्त्रामध्ये पाहण्यास भेटत आहे, जो देवाविरुद्ध जाईल, देव काय करेल, त्याला शासन देईल. कोणाला तरी ती शिक्षा सहन करायची आहे. पाप आम्ही केलं, पण आम्ही पाहतो शिक्षा कोणी सहन केलेली आहे. पाप आम्ही केलं, पण देवाचा क्रोध त्या ख्रिस्ताने सहन केलेला आहे असे आम्ही पाहतो. तो देवाचा सर्व क्रोध त्यांनी आमच्यावरती न येऊ देता त्या ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेला आहे.
हा दुसरा फायदा आम्हाला पाहण्यास भेटत आहे. पहिला, त्या पापाच्या परिणामापासून त्याने आम्हाला मुक्ती दिलेली आहे, सोडवलेला आहे, आणि देवाच्या क्रोधापासून. तिसरा फायदा पाहण्यासाठी आम्ही कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 14 वचन, कॉलोशियन्स चॅप्टर 1 आणि वर्स 14. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. त्यांनी आम्हाला पापांची क्षमा दिलेली आहे. पापांची क्षमा दिलेली आहे. आम्ही जर देवाकडे पाहिलं तर देव हा कसा आहे? एक रायचियस जज आहे, तो न्यायाधीश आहे. आणि आम्ही पाहतो की तो आम्हाला क्षमा कशी प्राप्त करून देत आहे. आम्हाला तो क्षमा त्या ख्रिस्ताद्वारे प्राप्त करून देत आहे. आम्ही जो कोणी त्या ख्रिस्ताला स्वाधीन जात आहोत, आम्ही जो कोणी त्या ख्रिस्ताचा स्वीकार करत आहोत, आम्हाला त्याच्याद्वारे काय प्राप्त होत आहे? आम्हाला क्षमा प्राप्त होत असताना पाहण्यास भेटत आहे. किती चांगली गोष्ट आहे. केवळ विश्वासाच्या द्वारे तारण, विश्वासाच्या द्वारे क्षमा, या गोष्टी त्या ख्रिस्ताने, त्या देवाने आम्हाकरिता प्राप्त करून दिलेली आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आम्ही जर पुढे आलो तर इब्री लोकास पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 14 ते 15 मध्ये जर आम्ही आलो तर तिकडे आम्हाला चौथा फायदा पाहण्यास भेटेल. आम्ही येऊया इब्री लोकास पत्र याचा दुसरा अध्याय, हिब्रूज चॅप्टर 2 अँड वर्स 14 to 15, 14 पासून 15 पर्यंत पाहूया. ज्या अर्थी मूल्ये एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तेही त्यांच्यासारख्या रक्त मांसाचा, तोही आमच्यासारखा त्यांच्यासारखा रक्त मांस झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आम्हाला तो कशापासून सोडवत आहे? आम्हाला त्या मरणावरती सत्ता गाजवणाऱ्या त्या सैतानापासून तो सोडवत आहे. त्या सैतानाच्या शक्तीपासून तो आम्हाला सोडवत आहे. शैतानाची शक्ती काय आहे? शैतानाची शक्ती म्हणजे मरण आहे. आणि त्या मरणापासून सोडण्याकरिता आमचा ख्रिस्त कसा झालेला आहे? त्या मरणामध्ये जात असताना आम्हाला पाहण्यास भेटत आहे. त्या मरणामध्ये जात असताना तो ख्रिस्त आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आणि मी पाहतो त्या मरणामध्ये गेल्यावरती, त्या अंधकारामध्ये गेल्यावरती तो ख्रिस्त आम्हाला त्या अंधकारातून ओढून काढत असलेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. त्या सैतानाने जी आम्हावरती सत्ता गाजवलेली होती, आम्ही त्या सत्तेखाली दबलेले असे लोक होतो, तेथून आम्हाला त्यांनी काढलेलं आहे. त्याकरिता आमचा ख्रिस्त कुठे गेलेला आहे? मरणाचा अनुभव घेत असताना पाहण्यास भेटत आहे. आम्ही पाहतो हा तर अनंत कालचा देव आहे. ह्याला अल्फा आणि ओमेगा असं म्हटलेलं आहे, ज्याला प्रारंभ नाही, ज्याला शेवट नाही. तो आमच्यासाठी कसा झालेला आहे? आमच्यासाठी तो सीमित झालेला पाहण्यास भेटत आहे. मनुष्य देहरूप धारण केलेला आहे आणि त्या मरणाचा अनुभव तो कबरेत गेलेला आहे. कशासाठी? आम्हाला आम्ही इकडं त्या वचनामध्ये पाहिलं काय म्हटलेलं आहे की मरणावरती सत्ता गाजवणार म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे. मरणाने शून्यवत करावे. आम्ही पाहतो त्या मरणाने त्याला शून्यवत असं केलेलं आहे. होय, तो सैतानाचा विजय आहे, तो त्यांनी मोडून टाकलेला आहे. आज काय झालेलं आहे? आमचा ख्रिस्त विजय झालेला आहे. आम्ही आज त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आज आम्हाला आशा आहे की मरण हे आमचं शेवट नाहीये. आज आम्हाला आशा आहे की आम्ही लोक मरण आलं किंवा जर तो ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी आला, आम्ही कुठे असणार आहोत? आम्ही आमच्या पित्याच्या घरी असणार आहोत. आम्हाला जरी आज मरण आलं, आम्ही कुठे असणार आहे? आम्ही त्या पित्याच्या हाती, पित्याच्या घरात, त्याच्या मेंढवाड्यात सुरक्षित असणार आहोत. किती चांगली गोष्ट प्राप्त करून दिलेली आहे. त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही पाचव्या गोष्टीकडे जात असताना आम्ही येऊया इब्री लोकास पत्राचा 10वा अध्याय आणि वचन 19 आणि 20 मध्ये पाहूया. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आलेलं आहे. कुठं जाण्याचं धैर्य आलेलं आहे? परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचं धैर्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला त्या देवपित्याचा ऍक्सेस, त्या देवपित्याकडे जाण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे.
कोण जाईल परमपवित्र स्थानामध्ये? आम्ही त्या निवास मंडपाच्या चित्राकडे लक्ष देऊया. कोणी याजक जर आतमध्ये जात असेल, त्याच्या पायाला रशी बांधावी, त्याच्या पायाला एक घुंगरू असावा. आम्ही काय पाहतो? जर त्यांनी पाप केलं किंवा त्याच्या पाप आलं, आम्ही काय म्हणतो? देवानी काय पाहतो की देवाचा तडाखा त्याला तिथे बसत असेल. तो आवाज बंद झाला की ते त्या रशीने त्याला बाहेर ओढून काढावे. अशी ही देवाची उपस्थिती आहे. असं हे देवाचं परमपवित्र स्थान आहे. असं म्हटलेलं आहे. आम्हाला तिथे जाण्यासाठी काय करून दिलेलं आहे? त्यांनी धैर्य प्राप्त करून दिलेलं आहे. त्या ख्रिस्ताद्वारे त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे? परमपवित्र स्थानात त्या येशूच्या रक्ताद्वारे धैर्य प्राप्त करून दिलेलं आहे. आम्ही एक शेवटची गोष्ट पाहूया. त्या कलसेकर पत्राच्या पहिल्या अध्यायाने त्याच्या 20व्या वचनाकडे जाऊया. कलसेकर पत्राचा पहिला अध्याय, कॉलोशियन्स चॅप्टर 1 वर्स 20. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा. हे पित्याला बरे वाटले. हे पित्याला बरे वाटले. काय बरं वाटलेलं आहे? समेट करावा. कसा समेट झालेला आहे? ही देवाची करणी आहे. आम्ही काय पाहतो की त्या पित्याने काय केलेलं आहे? त्या जगातील लोकांचे पाप काय केलेले आहे? त्यांच्याकडे मोजलेले नाही. त्या ख्रिस्ताद्वारे त्याने काय केलेलं आहे? या सर्व जगाचा समेट केलेला आहे. समेट केलेला आहे. ही गोष्ट कशी झालेली आम्ही पाहतो की त्या पापामुळे देवाची आणि आमची काय झालेली आहे? ताटातूट झालेली आहे. मग देवाने पुन्हा एकदा लोकांमध्ये वस्ती करायचा प्रयत्न केलेला आहे. पण देवाच्या उपस्थितीमध्ये लोक काय झालेले आहेत? भयभीत झालेले आहेत. त्या सिनाई पर्वतावरील ते चित्र आम्हाला ठाऊक आहे. तिकडे लोक मोशेला म्हणाले की तू आम्हा संगती बोल, त्या देवाला आम्हा संगती बोलू नको देऊस, तो भस्म करणारा अग्नी आहे. मग समेट कसा झाला? समेट ख्रिस्ताद्वारे झाला. तो यहुदा वंशाचा तो सिंह आमच्यासाठी पुढे झालेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. पुढे झालेला पाहण्यास भेटत आहे. खूप चांगली गोष्ट आम्हाला पाहण्यास भेटते. त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आम्हाला त्या शुभवर्तमानामध्ये पाहण्यास भेटते. जेव्हा त्या गेतसेमने बागेमध्ये त्या ख्रिस्ताला धरून देण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी विचारलं की तो ख्रिस्त कोण आहे? जेव्हा तो ख्रिस्त पुढे झालेला आहे, आम्ही तिकडे असं वचन वाचतो की ते बाकीचे ते ऐकून पडलेले आहेत, ते मागे पडलेले आहेत. ते तर त्याला धरायला आले होते, पण ते कसे झालेले आहेत? ते मागे पडलेले आहेत. आम्ही पाहतो त्या देवाचं सामर्थ्य, त्या सिंहाचं सामर्थ्य पाहतो. तो आमच्यासाठी जो यहुदा वंशाचा सिंह आहे, जो आम्हाला काय करत आहे? सर्व प्रकारची मुक्ती प्राप्त करून देत आहे. आम्ही ह्या गोष्टी पाहिल्या. वधस्तंभाद्वारे आम्हाला काय काय मिळालेलं आहे? वधस्तंभामुळे आमच्या पापांमुळे येणारा परिणाम, याच्यापासून मुक्ती मिळालेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्या देवाच्या क्रोधापासून त्यांनी आम्हाला वाचविलेलं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्यांनी आम्हाला त्या ख्रिस्ताद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे क्षमा प्राप्त करून दिलेली आहे. सैतानाच्या सत्तेपासून त्यांनी आम्हाला मुक्ती दिलेली आहे. देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. होय, देवाला आब्बा आणि बाप्पा म्हणून बोलण्याचा हक्क प्राप्त करून दिलेला आहे. आणि एक शेवटची गोष्ट आम्ही काय पाहिली की त्यांनी त्या पित्याने काय केलेलं आहे? आमच्या संगती समेट केलेला आहे. हे पित्याला बरं वाटलेलं आहे. बरं वाटलेलं आहे. किती चांगला देव आहे ने, किती चांगला देव आहे. त्याला काय बरं वाटत आहे? त्या सर्व पापी लोकांना, त्या सर्व पापी लोकांचा नाश होऊ नये, देवाची ही इच्छा होती. त्याचं हे प्रेम होतं. त्यांनी माझ्यावरती काय केली? प्रीती केली. त्यांनी माझ्यावरती प्रीती केली आणि मला काय प्राप्त करून दिलेलं आहे? मला तारण प्राप्त करून दिलेले आहे. मग आम्ही का गाजवू नये? का गाजवू नये? जर त्यांनी संपूर्ण जगाचं काय केलेलं आहे? पाप त्यांच्याकडे मोजलेलं नाही. आज आमची काय जबाबदारी आहे? जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते, आम्ही काय करावं? त्या परमेश्वराच्या प्रीतीविषयी आम्ही लोकांना सांगावं. त्यांनी काय केलेलं आहे? पापामुळे तुम्ही जे नाशाकडे जात होते, तुम्हाला आता काय दिलेलं आहे? तुम्हाला आता जीवन प्राप्त करून दिलेले आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्हाला देव पित्याकडे येण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. आम्ही किती आभार मानले पाहिजे. कसं मिळालेलं आहे?
केवळ विश्वासाद्वारे तारण मिळालेलं आहे. आज आम्हाला एडका घेऊन जायची गरज नाही. आज आम्हाला बकरा घेऊन जायची गरज नाही. आम्हाला कुठे अ, अ, यात्रेला जायची गरज नाही. आम्हाला कोणत्या दिशेने तोंड करून प्रार्थना करायची गरज नाही. आम्ही जिथे आहोत तिथे आम्हाला काय केलेलं आहे? आम्हाला त्याने देवाकडे जाण्याचा ऍक्सेस प्राप्त करून दिलेला आहे. मरण आलं तरी काय आहे? ख्रिस्ताकडे आम्हाला जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही त्याचे आभार मानूया, त्याच्या प्रेमाबद्दल, त्याच्या प्रीतीबद्दल. आणि ते वधस्तंभावरती जो शापित झालेला आहे, होय, खरोखरच त्याच्याद्वारे आम्हाला जी मुक्ती मिळालेली आहे, त्या शापामुळे जे आम्हाला जवळ करून घेण्यात आलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. धन्य येशू नाम.